नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण मिनिस्ट्री ऑफ स्किल अँड डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप किंवा कौशल्य विकास आणि उद्योजकता या मंत्रालयाशी संबंधित असणाऱ्या स्कीम्स बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिपशी रिलेटेड असणाऱ्या स्कीम. सगळ्यात पहिली जी स्कीम आहे किंवा जो संकल्प प्रोजेक्ट आहे बघा, संकल्प प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे तर आता ह्या सगळ्या स्कीम ज्या आहेत मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशी रिलेटेड असतील, म्हणजे MSDE. ओके, हे मंत्रालय जे आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तर हिच्यामध्ये काय आहे ना, की कशा पद्धतीच्या स्किल आपल्याला हव्या आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेकॅनिझम ऑफ स्किल डेव्हलपमेंट जे असणार आहे ते मार्केट रिलिव्हंट याच्यामध्ये असेल. म्हणजे मार्केटला कशा पद्धतीचे स्किल पाहिजे तर ते याच्यामध्ये वर्क केले जातील. म्हणजे ज्या पद्धतीची डिमांड असेल त्या पद्धतीचे स्किल प्रोव्हाइड करणारा हा संकल्प प्रोजेक्ट आहे. याच्यासाठी वर्ल्ड बँक याच्याकडून सुद्धा मदत आलेली आहे आणि त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याचं जे टार्गेट आहे तर 3.5 करोड यूथला स्किल देण्यासंबंधीचं याच्यात म्हटलं गेलेलं आहे. सो संकल्प प्रोजेक्ट जो आहे तो 3.5 करोड यूथशी रिलेटेड आहे. सो संकल्प प्रोजेक्ट मार्केट रिलिव्हंट है ना, स्किल द्यायचं है ना, कुणाला देणार तर 3.5 करोड यूथला देणार. याच्यासाठी वर्ल्ड बँकेची मदतसुद्धा आहे. सो संकल्प प्रोजेक्ट लक्षात ठेवा. पुढचं घ्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स. आता कॅबिनेटने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहेत. आणि या ज्या IIS असतील, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स, तर या 3 ठिकाणी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जिचं काम सुरू झालेलं आहे ती म्हणजे मुंबई. दुसरी जी असणार आहे ती म्हणजे अहमदाबाद. आणि तिसरी जी आहे ती म्हणजे कानपूर. तर अशा 3 या इन्स्टिट्यूट ऑफ स्किल असणार आहेत इंडियन इन्स्टिट्यूट. खूप जसं IIT असतं बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्या पद्धतीने. तर हे जे असणार आहे तर हे PPP मॉडेलवर उभं राहणार, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. म्हणजे याच्यात पब्लिक प्रायव्हेट पण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नॉट फॉर प्रॉफिट. ओके, याचा जो फंडा आहे तो इट इज फॉर PPP, नॉट फॉर प्रॉफिट बेसिसवर हे सगळं उभं राहणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की टाटा एज्युकेशन डेव्हलपमेंट ट्रस्ट जी आहे, टाटा एज्युकेशन डेव्हलपमेंट ट्रस्ट ही प्रायव्हेट पार्टनर म्हणून मुंबईच्या IIS साठी काम करणार. तर ते एक फिक्स झालेलं आहे हा ना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट राहील की टर्शरी केअर इन्स्टिट्यूट असणार या स्किल डेव्हलपमेंट संबंधीच्या हा ना. टर्शरी केअर, आता टर्शरी केअर काय आहे तर तुम्ही जर हिच्यामध्ये बघितलं की हेल्थ सिस्टीममध्ये प्रायमरी असतं बघा हा ना. टर्शरी म्हणजे खूप हाय लेवलचं स्किल देणाऱ्या इन्स्टिट्यूट. सो सगळ्यात पहिली मुंबई, त्याच्यानंतर अहमदाबाद, कानपूर. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, मोची स्वाभिमान इनिशिएटिव्ह. आता मोची म्हणजे कोण तर कॉबलर कम्युनिटी. ओके, तर जे हा ना चांबड्याचं काम करतात किंवा मग शूज असतील, चप्पल असतील बनवणारी जी कम्युनिटी आहे आपली, ज्याला आपण चांभार काम करणारी लोक जी म्हणतो है ना. आय एम नॉट टॉकिंग अबाउट कास्ट, मी कास्टबद्दल बोलत नाही, त्या कामाबद्दल बोलतो आहे. तर ते एक लक्षात घ्या. तर हे कॉबलर कम्युनिटी जी आहे, लेदर वर्क सगळी करते. तर ते लेदर सेक्टरसाठीची ही स्कीम आहे. तर ते एक लक्षात ठेवा. नावातच आहे बघा मोची है ना, मोची स्वाभिमान. तर ते एक लक्षात घ्या. आणि मग त्याच्यासाठी कॉबलर कम्युनिटीला जे काय आहे लेदर बेस्ड सर्व्हिसेस ज्या काही असतील, किंवा हिच्यामध्ये CSR फंड जो आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड, तो पण दिला जाईल. ओके, आणि डिग्निफाईड मॅनरमध्ये हे सगळं काम होतं आहे की नाही त्याच्यासाठी मदत केली जाईल. तर मोची स्वाभिमान इनिशिएटिव्ह पण याच मिनिस्ट्री ऑफ स्किल अंतर्गत आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधी नॅशनल फेलोशिप प्रोग्राम. महात्मा गांधी नॅशनल फेलोशिप प्रोग्राम जो आहे तर हा IIM बँगलोर जे काय आहे तर त्याच्या अंतर्गत आहे, त्याच्याबरोबर आहे IIM बँगलोर. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला याचा एक आवाका लक्षात येतो. IIM बँगलोर करतं आहे म्हटल्यानंतर हा एक चांगला प्रोजेक्ट आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की 2 वर्षाचा फेलोशिप प्रोग्राम आहे ना. फेलोशिप किती इयरची आहे? 2 इयर. याच्यामध्ये पण फर्स्ट इयर जे आहे तुमचं, फर्स्ट इयर राहील तर तुम्हाला 50,000 रुपये पर मंथ एवढं स्टायपेंड मिळणार. ओके, आणि दुसरं जे आहे तर सेकंडला 60,000 मिळणार सेकंड इयरमध्ये. तर ती एक महत्त्वाची बाब आहे ना स्टायपेंडच्या बाबतीमध्ये. दुसरी महत्त्वाची बाब हिच्यामधली जी आहे की स्किल डेव्हलपमेंट जे आहे तर ते डिस्ट्रिक्ट लेवलला हे वर्क करणार. स्किल डेव्हलपमेंट ॲट डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजे हा जो सगळा प्रोग्राम आहे तो डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्क करेल.
आणि एज ग्रुप जो आहे याच्यामध्ये तुम्हाला एक रिकग्नाइज युनिव्हर्सिटीची डिग्री पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे एज ग्रुप जो आहे तो 21 ते 30 वर्ष वयोगट एवढा तुमचा एज ग्रुप आहे. तर ते पण याच्यामध्ये लक्षात ठेवा. तर ही फार महत्त्वाची बाब आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, स्किल बिल्ड प्लॅटफॉर्म. आता बघा याच्यामध्ये आहे स्किल बिल्ड्स प्लॅटफॉर्म. आता नावातच आहे बघा की स्किल बिल्ड प्लॅटफॉर्म म्हणजे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा कौशल्य विकासासाठी. आणि याच्यामध्ये काय आहे की वेगवेगळं मग 2 इयर ॲडव्हान्स डिप्लोमा याच्यामध्ये आहे ना. कोर्सेस आहेत हे सरळ जसं आधीचं होतं फेलोशिप प्रोग्राम तसं हे आहे ना. IT मधला ॲडव्हान्स डिप्लोमा 2 वर्षाचा, किंवा मग त्याच्याबरोबर नेटवर्किंग असेल, क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. तिच्यामध्ये ITIAज जे काय आहे, त्याच्यानंतर नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहे. सो स्किल बिल्ड प्लॅटफॉर्म काय आहे तर याच्यात कोर्सेस आहे एक प्रकारे, आणि त्या कोर्सेसनुसार तुम्हाला स्किल दिलं जाईल, तुम्ही जो चूज कराल तो. पुढचं बघा PMKVY. आता PM प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. ओके. तर हे एक लक्षात ठेवा, कौशल विकास योजना. तर पुढचा जो फुल फॉर्म आधीचं जे आहे ते पंतप्रधान आहे, कौशल विकास योजना. आता याच्यामध्ये काय आहे की स्किल प्रोव्हाइड करायचं किती लोकांना, जवळपास 1 CR लोकांना, 1 करोड लोकांना स्किल प्रोव्हाइड करणार. ते पण कसं, शॉर्ट टर्म ट्रेनिंग है ना, कमी काळासाठीचं ट्रेनिंग असेल, किंवा RPL म्हणजे रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, किंवा मग स्पेशल प्रोजेक्ट. तर एक गोष्ट आहे की 2016 ते 2020 हा जो 4 वर्षाचा कालावधी आहे याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 1 करोड यूथ जो आहे त्याला स्किल प्रोव्हाइड करायचं आहे. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके. तर ती एक महत्त्वाची बाब आहे. आणि आता 4 वर्ष जवळपास होत आलेली आहे स्कीमला, त्याच्यामुळे तेही 2020च्या याच्याने. पुढचं जे आहे प्रधानमंत्री कौशल केंद्र. बघा के काय आहे, कौशल केंद्र. आता नावातच आहे की ऑब्वियसली अशी जागा केंद्र सुरू करायचं जिथं स्किल दिली जाईल. 2015ची ही स्कीम आहे. आणि याच्यामध्ये जे आहे की ट्रेनिंग सेंटर्स आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये. ओके. म्हणजे ट्रेनिंग सेंटर जे आहे स्किल संबंधीचं ते कुठं असणार तर एव्हरी डिस्ट्रिक्ट, प्रत्येक जिल्हा. तर हे एक लक्षात ठेवा, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटर असणार. ओके. प्रधानमंत्री कौशल केंद्र. पुढचं जे आहे ते म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. 2016ची ही स्कीम आहे. आणि हिच्यामध्ये जे आहे की अप्रेंटिसशिप जे काय आपल्याकडे केलं जातं बघा, ऑन द जॉब ट्रेनिंग जे असतं त्या पद्धतीने, किंवा प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे. ओके. प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणजे स्किल जे आहे ते प्रॅक्टिकली ऑन द जॉब. ओके. सरळ एखाद्या कंपनीत तुम्हाला जॉईनिंग देऊन तिथं मग काम शिकायचं. तर नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम आहे ही पण मिनिस्ट्री ऑफ स्किलच्या अंडर 2016पासून. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, स्किल स्ट्रेंथनिंग फॉर इंडस्ट्रियल व्हॅल्यू इन्हान्समेंट, म्हणजेच स्ट्राईव्ह. याचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो स्ट्राईव्ह आहे. तुम्हाला स्ट्राईव्ह म्हणून पण विचारलं जाऊ शकतं. आणि याच्यामध्ये आता नावातच आलेलं आहे. खरं तर ही पण वर्ल्ड बँकेशी रिलेटेड स्कीम आहे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या याच्यामध्ये सपोर्ट मिळत असेल, फायनान्शियल वर्ल्ड बँकचा असेल, दुसरा कुठला असेल, तो लक्षात ठेवायचा. आधी संकल्पमध्ये होता, आता आपण स्ट्राईव्ह बघतो आहे. याच्यात पण वर्ल्ड बँकेचा आहे. 2017ची ही स्कीम आहे आणि नावातच आहे बघा, स्किल स्ट्रेंथनिंग द इंडस्ट्रियल व्हॅल्यू एन्हान्समेंट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इंडस्ट्रीसाठी वेगवेगळी जी काही इंडस्ट्री आहे त्याच्या गरजेनुसार ट्रेनिंग याच्यात प्रोव्हाइड केलं जाणार. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे ना. ITI जे काय असतात तर त्या थ्रू हे काम होणार आणि इंडस्ट्रीसाठी काम केलं जाईल सगळं. तर ते एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. पुढचं जे आहे ते म्हणजे प्रधानमंत्री युवा योजना. ओके. आता याच्यामध्ये सिंपल आहे, नावातच बघा युवा म्हणजे काय, यंगस्टर. आता यंगस्टरला आपण एंटरप्रिनरशिप म्हणजे आता ह्याच्यातच आहे की उद्योजक, युवा उद्योजक. ओके. याच्यामध्ये एवढंच आहे की युवा उद्योजक घडवणं, की युवकांना उद्योजक बनण्यासाठी प्रेरित करणं. दॅट इज प्रधानमंत्री युवा योजना, स्किल मिनिस्ट्रीच्या अंडर. त्याच्यानंतर जनशिक्षण संस्थान. आता जल शिक्षण संस्थान जे आहे तर हिच्यामध्ये जे केलं जातं ते म्हणजे काय, ही 2018ची स्कीम आहे बघा. आणि हिच्यामध्ये वोकेशनल ट्रेनिंग जे काय असतं की जी लोक नॉन लिटरेट असतील, म्हणजे शिकलेली नाही आहेत काही,
हा ना. त्याच्यानं निरक्षर लोक किंवा निओ लिटरेट जे आहेत, निओ लिटरेट नुकतेच साक्षर झालेली लोक किंवा स्कूल ड्रॉप, शाळा सोडून दिलेली आहे असे काही लोक आहेत, स्टुडंट्स आहेत. तर यांच्यामधल्या स्किल आयडेंटिफाय करायच्या, त्यांच्या स्किल ओळखायच्या, स्किल आयडेंटिफिकेशन. ओके. आणि त्याच्यामधून तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात की त्यानुसार त्यांना आपण जॉब देणार किंवा काम देणार. ओके. किंवा त्या पद्धतीने स्किल्ड त्यांना देणार. जन शिक्षण संस्थान जे निरक्षर आहेत की नुकतेच साक्षर झालेले आहेत, स्कूल ड्रॉपआउट आहेत, त्यांच्या स्किल आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यानुसार मग काम करणं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन. आता हे जे आहे हे 2015मध्ये सुरू झालं होतं आणि एकंदरच हिच्यामध्ये जे आहे की एक वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत, ओके, आणि वेगवेगळे सेक्टर्स ॲज वेल ॲज स्टेट, म्हणजे एकतर स्टेट्समध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये, डिफरंट सेक्टर्समध्ये स्किल डेव्हलपमेंट सुरू करायची किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी काम करायचं, एवढं याचा उद्देश आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन. तर 2015ची ही स्कीम आहे, 5 वर्ष कंप्लीट होत आहेत. तर अशाही गोष्टी लक्षात ठेवायच्या. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने आम्ही स्कीम बघत राहू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.